नमस्कार मंडळी, मी समाधान रतन राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत आरोग्य सेवक यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या. पण सुरुवातीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, घंटी वाजवायचं मात्र विसरू नका. तर चला, आज आपण सविस्तर पाहणार आहोत आरोग्य सेवक यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य. आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत आरोग्य सेवकांचे मुख्य उद्दिष्ट. ग्रामपंचायत स्तरावर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर किंवा आरोग्य केंद्रावर अंतर्गत काम करणारा जो आरोग्य सेवक असतो तो प्रत्येक गावाला किंवा 2-3 गाव मिळून एक आरोग्य सेवक असतो. त्या आरोग्य सेवकाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? लोकांची आरोग्याची निगा राखणं. प्रत्येक लोकांची म्हणजेच गावातील जनतेच्या आरोग्याची निगा राखणं हे आरोग्य सेवकाचं काम आहे. रोगाचे प्रतिबंधन करणे. एखादा रोग फैलत आहे किंवा एखादा रोग मोठा आलेला आहे, एखादी महामारी आलेली आहे, त्याच्यावर प्रतिबंधक उपाय काय हे आरोग्य सेवकाची जबाबदारी आहे. त्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. गावातले सर्व लसीकरण करणे हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. उदाहरण जर म्हणलं तर पल्स पोलिओ लसीकरण. आपल्या बालकांना कुपोषित होऊ नये याच्यापासून वाचविण्याकरिता पल्स पोलिओ लसीकरण अत्यंत रामबाण उपाय आहे. त्यामुळं पल्स पोलिओ लसीकरणावर जातीनं लक्ष देणं हे सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. गोवर लहान बालकांना जे लसीकरण असतात त्या लसीकरणाचंही काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांचं सुद्धा आहे. त्याच्यानंतर सेरो हेप्टायसिस याचंही लसीकरण करणं हे सुद्धा आरोग्य सेवक यांचं काम आहे, जबाबदारी आहे. इत्यादी रोगावरचे लसीकरणाचे वेळापत्रकानुसार काम करणे, वेळापत्रक तयार करणे हे सुद्धा त्यांचं काम आहे, जबाबदारी आहे. जसं महामारी असेल, डेंग्यू मलेरिया असेल, कॅनरा असेल किंवा इतर रोग असेल, त्याच्यावर प्रतिबंधक उपाय करणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. प्रतिबंधक केलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे आणि जातीनं लक्ष देऊन पुढे होऊन का होईना पण आरोग्य सेवकाने ते केलं पाहिजे. प्रस्तुतीच्या वेळेस दाईची तपासणी करते वेळेस परिस्थितीची काळजी घेणं, गर्भवती स्त्रियाची तपासणी करणं, मातृत्वाबाबत बालरोग शिबिर घेणं किंवा प्रस्तुतीच्या वेळेस दाई उपलब्ध करणं किंवा दाई नसेल तर सहकार्य करणं, एखाद्या महिलेला जे काय सहकार्य करता येईल ते आरोग्य सेवकांनी केलं पाहिजे आणि ती त्याची जबाबदारी आहे. बालकाचे वजन, बालकाचे आहार, बालकाचे लसीकरण व बालकाची वाढ याबाबतची सर्व तपासणी, कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये गावात कुटुंब नियोजनाबाबतची माहिती देणं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून पूर्ण माहिती गावाला पोहोचली पाहिजे याबाबतचं नियोजन करणं हे आरोग्य सेवकांचं काम आहे. गावात काही साथीचे रोग आहेत का, काही अडीअडचणी आहेत का, त्याबाबत गोळ्या वाटप करणं, इच्छुक जोडप्यांना योग्य सल्ला देणं, स्वच्छता जोडप्यांना योग्य मार्गदर्शन, वंध्यत्वावर उपाय पाहणं, त्यांच्यावर सल्ला करून एखाद्या वरिष्ठ हॉस्पिटल बाबतची माहिती देणं सुद्धा त्यांचं काम आहे. गावातील स्वच्छता, पोषण, पिण्याचे पाणी, खुली शौचालय, धूम्रपान याबाबत गावात जागृती करणं. गावात गटार नाली मार्फत स्वच्छता आहे का, पोषण आहाराबाबत व्यवस्थित पोषण आहार चालू आहे का, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बरोबर आहे का, सार्वजनिक विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकता आहेत का, क्वालिटी पाण्याची बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टीकडे आरोग्य सेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर धूम्रपान व दारू विरोधी गावात जागृती केली पाहिजे. धूम्रपानाबाबत व दारू विरोधी गावात जागृती करणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. शाळा असेल, ग्रामसभा असेल, या ठिकाणी आरोग्यविषयक व्याख्यान करणं, आरोग्याबाबतची माहिती देणं, आरोग्याबाबतचा सल्ला देणं, ग्रामसभेत सगळ्या गोष्टी सांगणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे.
ग्राम आरोग्य सेवकांनी नोंदणी अहवाल देणे, गावातील लोकसंख्या, जन्म मृत्यू यांच्याकडेही लक्ष देणं त्यांना गरजेचं आहे. गावात कोणत्या महिलेला मुलगा झालाय, त्या मुलाची नोंद कशी आहे, त्याचं लसीकरण झालंय का, त्याच्यानंतर त्याची जन्मतारखेची नोंद झाली आहे का, त्याची नोंद जर नसेल झाली तर ती नोंद का झाली नाही, हे सगळ्या गोष्टी पाहणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. आणि त्याला ग्रामपंचायतने सहकार्य करणं हेही तेवढं योग्य आहे. त्याच्यानंतर आजारपणात बाबतची नोंद ठेवणं, कोणाला कोणता आजार आहे त्या आजाराबाबतची सविस्तर माहिती आरोग्य सेवकाकडे असायला पाहिजे. नियमित अहवाल त्यांनी तयार केला पाहिजे, तो आरोग्य केंद्राला सादर केला पाहिजे. आरोग्याचे संरक्षण केलं पाहिजे. आरोग्य संरक्षण करणे व मलेरियाची पेशंट बघणे हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. किती पेशंट आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती देणे, टीबी बाबतच्या सर्व पेशंटची माहिती घेणे, आरोग्य विभागाला ही माहिती देणे, कुष्ठरोगाबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पुरवणे, अपघात झाल्यास किंवा साप चावल्यास किंवा एखादा माणूस जळाला असेल, एखाद्याला विषबाधा झालेली असेल, एखाद्याची डिलिव्हरी प्रस्तुती झाली असेल, अशा परिस्थितीत प्राथमिक उपचार करणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम. रुग्णांना तात्काळ रुग्णालयात पाठवण्यास मदत करणं, ग्राम आरोग्य समितीसोबत सविस्तर समन्वय ठेवणं, सरपंचासोबत समन्वय ठेवणं, ग्रामसेवकासोबत समन्वय ठेवणं, ग्रामपंचायतच्या शेरा रजिस्टरवर आपण आलेल्या प्रत्येक वेळेस हजेरीमध्ये आपण त्या शेरा रजिस्टरवर नोंद करणं की मी आज आलो होतो आणि या पद्धतीचं काम केलेलं आहे, अशी गावात विचारपूस केलेली आहे, अशी गावात बिमारी नाही, किंवा आज पाण्याचे नमुने तपासलेत, ब्लिचिंग पावडर तपासल्याबाबतचा अहवाल बघितलाय, पाण्याची क्वालिटी कशी आहे, पाण्याचा DNS कसा आहे, ते सगळ्या गोष्टी TDS कसा आहे हे सुद्धा पाहणं आरोग्य सेवकाचं काम आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीसोबत स्वच्छता मोहीम राबवणं, ग्रामपंचायतीसोबत स्वच्छता मोहीम राबवणं हे पण कोणाचं काम आहे तर आरोग्य सेवकाचं काम आहे. पल्स, पोलिओ, मलेरिया याबाबतचं नियंत्रण कसं ठेवता येईल याबाबतचा पाठपुरावा करणं, त्याबाबतची माहिती प्रत्येकांना पोहोचवणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. कुष्ठरोग निर्मूलन कसं करता येईल, कुष्ठरोग कोणाला झालाच नाही पाहिजे त्याच्यावर उपाययोजना काय करायची याबाबतची माहिती आरोग्य सेवकाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना दिलेली असती, त्यानुसार त्यांनी ते काम करायला पाहिजे. TB नियंत्रणात आला पाहिजे. त्याच्यानंतर या सर्व कार्यक्रमामध्ये, या सर्व शिबिरामध्ये आरोग्य सेवकांनी सहभाग घेतला पाहिजे. रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे, आरोग्याबाबतचं शिबिर घेतलं पाहिजे, तपासणी शिबिरे घेतलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी नियोजन करून इतर डॉक्टरांना बोलवून, वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवून, गावामध्ये जाणीव जागृती करून सर्व शिबिरामार्फत प्रत्येकांना एकदम व्यवस्थित मार्गदर्शन करणं हे सुद्धा आरोग्य सेवकाचं काम आहे. आणि पुढाकार हा आरोग्य सेवकांनीच घ्यायला पाहिजे. लोकांना योग्य व विश्वसनीय आरोग्य सेवा पुरवणं, योग्य सेवा पुरवणं, कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे, त्याला योग्य म्हणता येईल. विश्वसनीय, आपल्यावर विश्वास पाहिजे, आरोग्य सेवकावर गावाचा विश्वास पाहिजे. या सगळ्या गोष्टी विश्वासात संपादन करणं हे आरोग्य सेवकाचं काम आहे. गोपनीय व वैद्यकीय व नैतिकतेचं पालन करणे, वरिष्ठ अधिकारी उदाहरणार्थ वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य पर्यवेक्षक यांच्या सूचनांचं पालन त्यांनी करून गावाचा किंवा प्रत्येक पंचायतीमध्ये आपलं आरोग्याबाबतचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. आरोग्याचं साहित्य योग्य वापर केला पाहिजे. आरोग्याचं जे साहित्य आहे की नाही त्याचा योग्य वापर केला पाहिजे. एक्सपायरी गोळ्या आपल्याला गावात वाटप नाही केली पाहिजे. गोळ्याकडे तारखेवर सुद्धा लक्ष देण्यात आलं पाहिजे. सुरक्षित साठवणूक ठेवली पाहिजे. त्या गोळ्या ज्या ठिकाणी ठेवतो ती जागा योग्य असली पाहिजे. आरोग्य सेवकाला साधारणतः 5,000 लोकसंख्या किंवा 5-6 गावं ही त्याचं कार्यक्षेत्र असतं. या सर्व कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही कार्यक्षेत्र म्हणून माहिती आहे. हे कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राखाली उपकेंद्र म्हणजे सबस्टेशन मध्ये कार्यरत असतात आणि प्रत्येक गावाला माहिती आहे आरोग्य सेवक म्हणजे काय. आपण त्याला जुन्या भाषेत मलेरिया डॉक्टर म्हणायचो. त्या मलेरिया डॉक्टरचे म्हणजेच आरोग्य सेवकाचे आपल्याला त्याबाबतची माहिती या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. नमस्कार.